पैसा कडीपत्ता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अकोले कार्यालयाच्या मनमानी, हलगर्जी आणि भोंगळ कारभाराविरोधात आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता अकोले वीज वितरण कार्यालयावर भव्य टेंभा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अकोले शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी वारंवार व अकारण वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। तसेच कोणताही तांत्रिक दोष नसताना ग्राहकांचे मीटर सक्तीने बदलणे, प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता मनमानी युनिट लावून वाढीव वीज बिल आकारणे, वीज बिलातील चुका दुरुस्त न करणे, एप्रिल महिन्यामध्ये वीज बिले वितरित न करणे आदी प्रकारांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मोर्चा दरम्यान नागरिकांनी वीज वितरण कंपनीचा निषेध असो, ग्राहकांची पिळवणूक बंद करा अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। कार्यालयात आलेल्या ग्राहकांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणारे असभ्य वर्तन आणि उडवाउडवीची उत्तरं याबाबतीत सुद्धा नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। यावेळी आंदोलकांनी सांगितलंय की अकोले तालुक्यातील जनतेच्या संयमाचा अंत झाला असून आता अन्याय सहन केला जाणार नाही। नागरिकांच्या विविध मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या टेंभा मोर्चामुळे अकोले शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं। अकोले येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं जे काही उपविभागीय कार्यालय आहे, या कार्यालयावर आज संतप्त शेतकरी आणि एकूणच नागरिकांनी मोर्चा आणला होता। ह्या मोर्चाची प्रामुख्याने 3-4 कारणं आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्ट मीटर काढून आधीचं मीटर काढून स्मार्ट मीटर त्या जागी बसवलं जातं आहे आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचं समुपदेशन न करता, कल्पना न देता अशा प्रकारे आधीचं मीटर तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित असून मीटर बदललं जाते आणि हा तालिबानी कारभार आहे। त्यामुळे संतप्त भावना सगळ्या ग्राहकांनी, नागरिकांनी, विविध पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी आज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता माननीय शेळके साहेब यांच्या समोर ठेवलेले आहेत। स्मार्ट मीटरला